नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत एक पदभरतीची जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये अ, एकूण 93 जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये स्टाफ नर्स आणि एम-पी-डब्ल्यू ही पदे भरली जाणार आहेत मित्रांनो. तर ती जाहिरात आपण सविस्तर पाहणार आहोत. तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. या ठिकाणी ती जाहिरात तुमच्या समोर आहे, तुम्ही पाहू शकता. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत 15व्या वित्त आयोगाअंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर, आरोग्य परमधर्म आरोग्य केंद्रासाठी स्टाफ नर्स आणि एम-पी-डब्ल्यू या संवर्गातील रिक्त पदांची कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदरील पदभरती जाहिरात, पदांची संख्या, आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव, सामाजिक आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण, अर्जाचा नमुना, नियम, अटी व शर्ती या महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर या ठिकाणी संकेतस्थळ दिलेलं आहे. तर यावर प्रसिद्ध करण्यात आलेले असून उमेदवारांनी संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना डाउनलोड करून जाहिरातीतील आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह अर्ज समक्ष सादर करावा करिता या निवेदनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खाली राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 15व्या वित्त आयोगाअंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर, आरोग्य परमधर्म आरोग्य केंद्रासाठी खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर 11 महिन्याकरिता महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरकरिता खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती 11 महिन्यासाठी देण्यात येणार आहे कंत्राटी तत्वावर. पुढे मित्रांनो, तुम्हाला 11 महिने झाल्यानंतर रिजॉइन पण केलं जाईल. तर यामध्ये तुम्ही पहिलं पद पाहू शकता, स्टाफ नर्स. एकूण पदे आहेत 47. यामध्ये 12वी पास आणि जी-एन-एम असणं आवश्यक आहे किंवा बी-एस-सी नर्सिंग असणं आवश्यक आहे. तर वयोमर्यादा खुला प्रवर्ग 38 वर्षापर्यंत आहे. तर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. वेतन या ठिकाणी ₹20,000 आहे. अनुभव या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, शासकीय, निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य. तर सामाजिक आरक्षण या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल की कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या. अशा प्रकारे जागा आहेत. आता दुसरं पद आहे मित्रांनो या ठिकाणी एम-पी-डब्ल्यू. याच्या 46 जागा आहेत आणि यामध्ये 12वी पास असणं आवश्यक आहे. प्लस पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स और सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असणं आवश्यक आहे. या ठिकाणी वयोमर्यादा तुम्ही पाहू शकता, खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. तर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत या ठिकाणी उमेदवारांना अर्ज करता येईल. या ठिकाणी जे काही वेतन आहे ते 18,000 असणार आहे एम-पी-डब्ल्यू या पदासाठी. शासकीय, निमशासकीय अनुभव असल्यास या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. आता पुढे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आरक्षण. सामाजिक आरक्षणानुसार कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते सविस्तर या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे. आता खाली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अर्ज करण्याचा जो कालावधी आहे मित्रांनो, तो 18/6/2024 ते 26/6/2024 सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून या ठिकाणी डाटा सेंटर सिटी मार्वेल बिल्डिंग, निराला बाजार बस स्टॉप शेजारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. तर या ठिकाणी तुम्हाला या दिलेल्या तारखेदरम्यान अर्ज हा समक्ष किंवा या ठिकाणी पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवायचा आहे. आता खाली मित्रांनो या ठिकाणी अटी शर्ती, यामध्ये तुम्हाला फॉर्मसोबत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी ₹150चा डी-डी जोडायचा आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी ₹100चा डी-डी जोडायचा आहे. तर खाली अशा प्रकारे काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत, तुम्ही त्या वाचून घ्या. आता जो काही तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो, तर त्याचा नमुना याच पी-डी-एफमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, हा अर्जाचा नमुना आहे. तर हा अर्जाचा नमुना तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्याला प्रिंट करून भरायचा आहे आणि वरती या ठिकाणी तुम्हाला कुठले डॉक्युमेंट याच्यासोबत जोडायचे आहेत ते पण सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, सर्व पदांसाठी उमेदवारांनी सर्व शैक्षणिक अर्हता, कागदपत्रे या ठिकाणी हे सविस्तर तुम्ही वाचून घ्या. व्हिडिओ आपण जास्त लेंदी करणार नाही आहोत. तर ही जी काही जाहिरात आहे आणि हा अर्जाचा नमुना, तर याची जी काही लिंक असणार आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देत आहे. तिथं जाऊन तुम्ही ही पी-डी-एफ डाउनलोड करून सविस्तर जाहिरात वाचायची आहे आणि हा फॉर्म जो आहे याला प्रिंट करून सविस्तर भरून त्यासोबत डॉक्युमेंट आणि डी-डी जोडून दिलेल्या विहित कालावधीमध्ये तो समक्ष किंवा पोस्टाने तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू.